काय झालंय हे डॉक्टर? स्वतःच्या वेदना अगदी पाहवत नाहीये. हा किडनीचा त्रास दिसतोय. अगोबाई, काय? अगोबाई, थंडी वाजून ताप, पोट ताठरणे, मध्येच अशा वेदना. मी काही औषधे देतो. मी तुमच्या डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर घोले आणि डॉक्टर शिंदे यांच्याशी या संदर्भात बोललो होतो. मी जी औषधे देईन ती 3 दिवस द्या. 3 दिवसांनी मी पुन्हा तपासाव्यास येईन. मात्र या औषधाने थोडा विसावा मिळाला की काही दिवसांसाठी वांद्र्याला समुद्राकाठी राहावयास गेलात तर बरे असे सुचवीन. बरे. वेदना कमी होतील ना? होय वहिनी साहेब, नक्की होते. कारण त्यांना जितका त्रास होतोय त्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला होतोय हे जाणवतंय मला. खरेच हिंदुस्थान वासियांसाठी नवविचार आणि परंपरेचे लोभस मिश्रण असलेले आदर्श पतिपत्नी आहात आपण. वहिनी साहेब, महादेवराव मनानेही थोडे खचल्यासारखे वाटतायत मला. हो, करमाळ्यास असताना कॉलेरा अगदी प्राणांवरच बेतला होता त्यांच्या. परमेश्वराच्या कृपेने त्यातून स्वतः अगदी सुखरूप बाहेर पडले खरे, परंतु तेव्हापासून छोटी मोठी दुखणी सुरूच आहेत. सोलापुरास पोटाचा फार त्रास झाला त्यांचा. नंतर आमच्या ताई सासूबाई आणि स्वतःचा अगदी उजवा हात असे त्यांचे मित्र चिंतामणराव भट हे प्लेगने गेल्यामुळे त्यांना अगदी धक्का बसला होता. अन्नावरची वासनाच उडाली होती 15-20 दिवस. काही म्हणून काही राहीना पोटात. एखाद दुसरी स्ट्रॉबेरी खात असत तेवढेच. त्यातून सावरता आहे तोच महाबळेश्वरात सनस्ट्रोकचा त्रास झाला आणि 15-20 दिवस मुळी स्मृतीच गेली होती. अहो, मला सुद्धा ओळखत नव्हते पहिले 2 दिवस. आणि आता त्यातून सावरतो आहोत तो हा किडनीचा त्रास. माणूस खचते हो अशाने. वहिनी साहेब, महादेवरावांचा कामाचा व्याप खूप मोठा आहे. त्यांचे मन सतत व्यग्र असते. त्यात प्रकृती साथ देत नाही आणि या साऱ्याचं मिळून एक प्रकारचा ताण आलाय त्यांच्यावर. तेव्हा त्यांचे मन डायव्हर्ट होईल असा काहीतरी उपाय योजला पाहिजे. औषधे आहेत ती शरीरासाठी, पण मनावरील ताण वितळून मन हलके, प्रसन्न आणि आनंदी व्हावयास हवे. मला असे वाटते डॉक्टर, स्वतःचा जीव की नाही मुलांमध्ये फार रमतो. आमची सखू आसपास असली की कसे प्रसन्न असतात. मला वाटते मी माझ्या दिरांस बोलावून घेते येथे. आबा भाऊजींची तारा, शांता, नानू अशी सारी मुले येथे आली म्हणजे वातावरण अगदी आनंदी होऊन जाईल. उत्तम. लहान मुलांच्या निष्पाप सहवासात माणूस विचारांची ओझी कधी बाजूस सारतो कळत देखील नाही. तुम्ही असंच करा. आणि काही दिवसांसाठी वांद्र्याला समुद्राकाठी जाऊन राहण्याविषयी आम्ही बोललोच आहोत. त्याची व्यवस्था तर मी करतेच आहे ताबडतोब. बरे, येतो. खरेच माणसाच्या मनाचा धीर हे सगळ्यात मोठे औषध. माधवा, अरे कसली चिंता करतोयस? अशी चिंता करीत राहतोस म्हणून तुझी प्रकृती वारंवार बिघडते. बरं, 2-4 जणांची चिंता करीत असतास तर गोष्ट वेगळी. साऱ्या हिंदुस्थानची चिंता करीत असतोस. हायकोर्ट जज झालास तरीही सरकार विरोधात कामे कराव्यास कसरत नाहीस तू. किती तुझ्या त्या संस्था, केवढा त्यांचा तो व्याप. या सगळ्यांचा प्रकृतीवर ताण पडणारच ना. बाकी सारे जमेल बाळंपटजी, परंतु आपल्या लोकांची काळजी वाहण्याचे व्रत काही आम्ही टाकू शकत नाही. बाळंपटजी, जसे हे आपल्या साऱ्यांचे कुटुंब आहे तसेच हा हिंदुस्थान म्हणजे आमचे एक कुटुंबच आहे. तेव्हा त्याच्या समस्या, काळजी
आणि त्यावरील उपाय हे ओघानेच आले. परंतु या साऱ्या व्यापातून थोडीशी विश्रांती तर घेत जा. रात्रंदिवस वाचन करून करून तुझे डोळे मात्र बिघडवून घेतलेस ते जन्माचे. अरे माधवा, तू आहे जेमतेम 58 वर्षाचा आणि तुझी प्रकृती बघ कशी खालावली आहे. मी बघ असा अजूनही 70 ओलांडली तरी कसा अजून धडधाकट आहे की नाही? अरे ती रमा पहाडासारखी तुझ्या मागे दिवस रात्र असते म्हणून बरे, नाहीतर तुझे काही खरे नव्हते. एक सांगू का माधवा, तुझी कर्तव्ये तू पूर्ण केलीस. आता मनाची गुंतवणूक थोडी कमी कर. बाळंभटजी, आमच्या मागे आपल्या साऱ्या लोकांचे काय होईल याची चिंता लागून राहते सारखी. माधवा, अरे आपण जन्माला येण्यापूर्वी हे जग चालूच होते आणि आपण गेल्यावरही हे जग चालूच राहणार आहे. तेव्हा रक्त आटविण्यासही थोडी मर्यादा हवी हो माधवा. माधवा, आम्हा साऱ्यांना तू कायम धडधकट हवा आहेस. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वांद्र्यास समुद्रकाठी एक घर भाड्याने घेतले आणि काही दिवसांसाठी तेथेच राहावयास गेलो. सखू, तारा, शांता, नानू ही मुले आमच्या सोबत असल्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न असे. आम्ही सारे मिळून समुद्रावर फिरावयास जात असू. खरोखरच या साऱ्यांमुळे स्वतःच्या मनावरील ताण थोडा कमी झाला आणि तब्येतीसही आराम जाणवला. कसे वाटते आहे? रमाबाई, मनीचा विचार बोलावा असे वाटते आहे. वाटत आहे खूपच मोठा व्याप उभा केला कामांचा. आजवर जे काही केले त्यातून थोडेफार समाधान हाती लागले खरे, परंतु अजून कितीतरी काम करावयाचे बाकी आहे. मनात असंख्य योजना आहेत, पण हळूहळू हा व्याप आवरता घेऊन इतरांचे साह्याने मार्गी लावावा असे वाटते आहे. रमाबाई, या समोरच्या अथांगाच्या साक्षीनेच आम्ही हा विषय काढला. पहा, हे जीवन अथांग आहे, असीम आहे, अखंड चिरंतन आहे. या सागरासारखे आणि आपण त्याच्या असंख्य लाटांपैकी एक क्षणभर उसळून विरणारी. हे एकदा ध्यानी आले म्हणजे आपल्या जीविताचे क्षणभंगुरत्व आपण स्वीकारतो. स्वीकारावयासच हवे ना? संध्याकाळ झाली की सूर्य मावळतो रमाबाई, आणि आपणही त्या अंधाराचा स्वीकार करतो आणि दिवा उजळतो. आजवर एकमेकांच्या हातात हात घालून आपण प्रवास केला. अनोळखी होतो आपण आणि विजोड, परंतु वयाचे अंतर मावळले, हृदये एक झाली आणि विचार एकरूप झाले. आपल्या सायुज्याने
आपल्या आयुष्याचे सार्थक झाले रमाबाई. रमाबाई, आपल्या रूपाने अंतरीचा सखा मिळाला आम्हास. परंतु कधी ना कधी निरोपाचा क्षण येणारच. घाबरू नका रमाबाई, आम्ही काही लगेच हे जग सोडून नाही चाललो. अहो, रमाबाई, शांत व्हा बरं. आणि आम्ही जे काही बोललो ते विसरून जा. पण आम्हास ठाऊक आहे, शब्दन शब्द मनात कोरला असेल तुम्ही. मी काय म्हणते, या चिंतेच्या वेळी जावयासच हवे का हो बाळंभटजी? माईसाहेब, चिंता वाटते म्हणूनच जातोय. माधवाची दिवसेंदिवस खालावत जाणारी प्रकृती आमच्याने नाही पावत, आणि म्हणूनच हिमालयात जाऊन केदारनाथाच्या पायावर डोकं टेकविल्याशिवाय चैन नाही पडणार. माईसाहेब, कसंही करून माधवास बरे वाटाव्यास हवे. केवळ आपलेच नाही तर या देशातील लाखो लोकांचे डोळे माधवावर खिळून आहेत. आपले भवितव्य याचे हाती सुखरूप आहे असे लोकांस वाटते. देशभरातून शेकडो लोक त्यास भेटावयास येत असतात. कोणी त्याला पाहण्यासाठी तर कोणी त्याचा सल्ला घेण्यासाठी. माईसाहेब, लोकांना मोठीच आशा आहे त्याच्याकडून. त्यास बरे वाटावयासच हवे. परमेश्वरानं त्या बदल्यात मला बोलावले तर मी आनंदाने जायला तयार आहे. हो, नाही बाळंपटजी, असे म्हणू नका. तुमची श्रद्धा आहे ना, मग तो केदारनाथ माधवास नक्की बरे करेल, आणि ते पाहावयास तुम्हासही धडधाकट ठेवेल. या तुम्ही आणि त्यास आमचा नमस्कार सांगा. बरे, येतो मी. अहो बाळंभटजी, दादा आणि वहिनी रोजच्या फेरफटक्यास गेले आहेत. ते येईपर्यंत तरी निदान थांबावे. त्यांचा निरोप घेऊनच चला. नाही, माधवाने थांबा म्हटले तर आमचा पाय येथून निघावायचा नाही, आणि जाता आले नाही तर आमचा जीव बेचैन होईल. तेव्हा आता माधव येण्याआधीच आम्ही निघालेले बरे. आता सगळेजण सांभाळून राहा आणि माधवाचीही काळजी घ्या. येतो आपण. बरे बाळंभटजी, नमस्कार करते हो. आयुष्मान भव. बाळंभटजी, अशीच प्रगती करत राहा. सगळ्यांची काळजी घेत राहा. येतो. माई, मी बाळंभटजींना बाहेर सोडून येतो. बरे बाबा, तू सामानाचे बघ. होय. चला बाळंभटजी. अहो बाळंभटजी, निदान एखाद्या शिपायास तरी पाठवतो सोबत. होय बाळंभटजी, या वयात हिमालयासारख्या ठिकाणी एकट्याने जाण्यात तुम्हास काहीच वाटत नसेल कदाचित, पण आम्हाला ते शोभत नाही. अगदी बरोबर.
अरे शेवटी माणूस येतानाही एकट्यानेच येत असतो आणि जातानाही त्याला एकट्यानेच जावे लागते. उलट येताना धारण केलेले शरीरही त्यास येथेच सोडून जावे लागते. तेव्हा मला आता एकट्यानेच जाऊ द्या. पण तुम्ही काही काळजी करू नका. मी अगदी व्यवस्थित जाईन आणि सुखरूप परत येईन. पण कर्तव्य म्हणून एक गोष्ट सांगतो. यदा कदाचित मला हिमालयातच देह ठेवावा लागला तर तुमच्यापैकीच कुणाच्या तरी पोटी पुन्हा जन्म घेईन. रानडे घराण्याशी माझे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असले पाहिजेत. त्याशिवाय काय असे बिन रक्ताचे असले तरी एवढे अधिक जवळचे नाते निर्माण झाले असते. असो, शेवटची पण सांगावयाची आणि महत्वाची गोष्ट सांगतो. मी ज्योतिष विद्या जाणत असलो तरी घरातल्या कुणाचेही भविष्य पाहिलेलं नाही. कारण काही गोष्टी दडलेल्याच बऱ्या असतात. हो, पण भविष्य न बघताही एका गोष्टीची सारखी चाहूल लागत असते मला. कोणत्या? माधवाच्या पश्चात घराची वाटणी होऊ देऊ नका. नमस्कार करतो. रडायचं नाही, रडायचं नाही, नाही रडायचं. बाळंपटचे आमच्या घराचा श्वास होते. ते आज किंवा उद्या कधीतरी परत येतील या आशेवर आम्ही होतो. परंतु तो दिवस कधीच उगवला नाही. त्यात स्वतःच्या नव्या आजारपणात काहीच फरक पडत नव्हता. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावतच चालली होती. स्वतःचे मन सतत उल्हसित कसे राहील याकडे आम्ही सारेच लक्ष पुरवू लागलो.